हालेलुया हालेलुया हालेलुया। इफिसियन्स स्वतः 1:3-4 संत बोलले ठिकाणी काय म्हणतो की परमेश्वर पित्याने प्रभू येशूच्या ठाई आपल्याला स्वर्गातले सर्व आशीर्वाद देऊन आपल्याला आशीर्वादित केलेले आहे। आणि वचन सांगते या सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदर स्थापनेपूर्वी त्याने प्रभू येशूच्या ठाई आपल्या प्रत्येकाला निवडून घेतलेला आहे। देव पित्याने प्रभू येशूच्या द्वारे आपल्या प्रत्येकांना स्वर्गातले सर्व आशीर्वाद दिलेले आणि जग होण्यापूर्वी जगाच्या स्थापनेपूर्वी देव पित्याने प्रभू येशूच्या द्वारे आपल्या प्रत्येकांची निवड केलेली आहे। या ठिकाणी प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला स्वर्गातले आशीर्वाद मिळालेले आहेत आणि प्रभू येशूच्या द्वारेच आपली निवड झालेली आहे। म्हणजे प्रभूद्वारे आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात। देव पिता स्वतः प्रभू येशूच्या द्वारेच आपल्याला सर्व देऊ इच्छित आहे। हालेलुया हालेलुया। आपल्या जीवनात बघा अनेक गरजा आहेत आणि ह्या गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण दिवस रात्र प्रयत्न करत असतो। आपल्या इच्छा आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या किंवा आपली जी योजना आहे जे संकल्प आहे त्याला यश लाभावे म्हणून रात्रंदिवस आपण प्रयत्न करतो, धावपळ करतो, कष्ट करतो, मेहनत करतो की या सर्व गोष्टीला यश लाभावे म्हणून। परंतु या ठिकाणी बायबल काय सांगते, देव पिता आपल्याला या सर्व गोष्टी कोणाच्या द्वारे देणार, कोणाद्वारे या सर्व गोष्टी आपल्याला मिळणार, प्रभू येशूच्या द्वारे। जर की आपण प्रभू येशूला पकडणार, प्रभू येशूवर विश्वास ठेवणार तर प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त व्हायला सुरुवात होणार। ज्या गोष्टीची आपल्या जीवनात आवश्यकता आणि गरज आहे त्या सर्व गोष्टी देव पिता प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला देणार आहे। बायबल सांगते देव पिता स्वर्गातले सर्व आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला देते। येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला आशीर्वादित करत आहे देव पिता आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारेच जग होण्यापूर्वी आपली निवड सुद्धा झालेली आहे। देव पिता प्रभू येशू द्वारेच आपल्याला सर्व गोष्टी देऊ इच्छित आहे कारण प्रभू येशूने आपल्यासाठी वधस्तंभावर प्राण दिलेले आहे। आपल्यासाठी मरण मृत्यू प्रभू येशूने सहन केलेले आहे। मग प्रभूने सर्व गोष्टीवर विजय मिळवलेले आहे। आपल्यासाठी मृत्यू पाहून तिसऱ्या दिवशी प्रभू सुटलेले आहेत। म्हणजे आपल्या प्रत्येकाचा मात्र नायक किंवा आपल्या प्रत्येकाचा परमेश्वर, तारणारा, उद्धारक कोण आहे, प्रभू येशू। मग देव पिता काय करत आहे की प्रभू येशूने मानव जातीसाठी बलिदान दिले तर आता या मनुष्याला या गोष्टी द्यायच्या आहेत तर मग देव पिता कसा देतो, प्रभू येशूच्या द्वारे। तर आपल्या सर्वांचा पुढारी प्रभू येशू आहे। आपल्याला कृपा, दया, शांती सर्व प्रभूद्वारे मिळाले। पौल तर म्हणतो इफिसियन्स पत्रामध्ये त्याच्यात 1 अध्याय वचन काय सांगते 6-7 त्या प्रियकराच्या ठाई आपल्याला देवाकडची कृपा विपुलपणे मिळालेली आहे आणि पापक्षमा, पापातून मुक्ती मिळालेली आहे। म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आपल्याला कृपा मिळालेली आहे आणि पापांची क्षमा सुद्धा आपल्याला मिळालेली आहे। मग आता देव पिता प्रभू येशूच्या द्वारेच आपल्याला सर्व अनुग्रह देते, सर्व आशीर्वाद देते, आपली उन्नती आणि आपली प्रगती करत आहे देव पिता प्रभू येशूच्या द्वारे। मग आता आपण प्रभू येशूला पकडणार, प्रभू येशूमध्ये जीवन जगणार, प्रभूच्या मार्गावर चालणार तरच अनुग्रह, आशीर्वाद, कृपा सर्व काही आपल्याला आपल्या जीवनात मिळणार प्रभू येशूच्या द्वारे। प्रभू येशू पासून आपल्याला त्या सर्व गोष्टी मिळणार ज्याची आपल्याला आवश्यकता आहे, ज्याची आपल्याला गरज आहे। त्या सर्व गोष्टी देव पिता प्रभू येशूद्वारे आपल्याला देऊ इच्छिते, प्रभूद्वारे तो आपल्याला देते। आपण प्रभूच्या मार्गावर चालणार तरच आपल्याला सर्व गोष्टी मिळणार। प्रभूच्या मार्गावर चालणार नाही तर आपल्याला कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही। मग
गोष्टी प्रभू येशूच्या द्वारे मात्र आपल्याला मिळतील. मात्र आपल्याला पूर्ण रीतीने प्रभूवर भरोसा ठेवायचंय आणि प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आपल्याला आत्मसात करायचंय. म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला प्रभू येशू पासून मिळणार. प्रभू येशूच्या द्वारे देवपिता आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी मात्र सुरुवात करणार. पुढे वचन काय सांगते पहा, कॉन्सेक्रन्स पत्र 1 अध्याय 3-4 वचनात, ख्रिस्त येशू मधील तुमचा विश्वास व तुमचे सर्व पवित्र जनावरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेले आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करीतो. संत पौल या ठिकाणी काय म्हणतो की तुमच्यासाठी स्वर्गात जो अनुग्रह जो आशीर्वाद राखून ठेवलेले आहे त्याद्वारे मात्र आम्ही देवपित्याची उपकार स्तुती करतो. कारण आपल्या प्रत्येकासाठी देवपित्याने स्वर्गात आशीर्वाद राखून ठेवलेले आहे आणि देवपिता तो आशीर्वाद मात्र आपल्याला देत आहे. पृथ्वीवर असताना ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना हा आशीर्वाद पृथ्वीवरही मिळणार आणि स्वर्गात राखून ठेवले तिकडे पण आपल्याला मिळणार. म्हणजे येशूमध्ये जीवन जगल्याने दोन्ही बाजूने फायदे आहेत. पृथ्वीवर असताना पण, पृथ्वी सोडून जाताना जेव्हा देवाच्या राज्यात जातील तेव्हा पण सर्वात महत्वाचं आहे ख्रिस्तामध्ये जीवन जगणे, प्रभू येशूच्या मार्गामध्ये चालणे. कारण पित्याने सर्व काही प्रभू येशूच्या हाती सोपवून दिले. मत्ती 11:27 सर्व काही प्रभू येशू काय म्हणते, पित्याने सर्व काही माझ्या हाती सोपवून दिलेले आहे. सर्व काही पित्याने प्रभू येशूच्या हाती सोपवून दिलेले आहे. मग आता आपल्याला जे हवंय ते सर्व आपल्याला प्रभू येशू पासूनच आपल्याला मिळेल. दुसऱ्या कोणाकडूनही आपल्याला मिळणार नाही. प्रश्न 4:12 आणि तारण दुसऱ्या कोणाकडूनही, तर जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. तारण आणि कोणाकडून नाही, कोणत्या मनुष्याकडून नाही. पृथ्वीत असा कोणता मनुष्य नाही की त्याच्याकडून होईल, तर ते फक्त येशू ख्रिस्ताकडून आहे. ज्याच्या नावात प्रभू येशूने परमेश्वर पित्याने ठेवलेले तारण, उद्धार आणि ही तारण करणारा, ही उद्धार करणारा फक्त प्रभू येशूच आहे. तोच तारणार आहे, तोच मुक्तीदाता आहे. जे तारण परमेश्वर पित्याने प्रभू येशू मध्ये ठेवलेले आहे तेच आज आपण सर्वजण प्राप्त करत आहोत. म्हणजे आपला उद्धार, आपलं तारण, आपली प्रगती किंवा आपल्याला जे हवंय अनुग्रह, आशीर्वाद, कृपा, यश, हे सर्व काही आपल्याला प्रभू येशू द्वारेच मिळणार, प्रभू येशू पासून मिळणार. म्हणूनच बघा कन्निकरास पहिले पत्र 1 अध्याय 9 देवपिता आपल्या सर्वांना प्रभू येशूच्या सहभागितामध्ये बोलवतो. तो देवपिता विश्वासनीय देव आहे. का देवपिता आपल्याला येशूकडे आणतो, का प्रभू येशूच्या सहभागितामध्ये बोलवतो. योहान 6:44 पित्या प्रभू येशू म्हणतो, पित्याने आकर्षल्याशिवाय कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही. योहान 6:37 प्रभू येशू म्हणत आहे, पिताचे मला देते ते सर्वजण माझ्याकडे येतात आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही. म्हणजे मी त्याला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तो आलाय माझ्याकडे, मग त्याला जे हवंय ते सर्व काही मी त्याला देते. आता पिता स्वतः आपल्याला येशू चरणी आणतो, प्रभूच्या सहवासात आणतो. का? कारण जे काही आहे ते सर्व येशूकडे आहे आणि पित्याची इच्छा आहे की आपण येशूकडून या सर्व गोष्टी प्राप्त कराव्या, प्रभू येशू पासून या सर्व गोष्टी मिळवाव्या. मत्ती 17 अध्यायामध्ये जेव्हा प्रभू येशूचे रूपांतर झाले, मोशे आणि एलिया दोघे प्रभू येशू बरोबर संभाषण करत होते. जेव्हा प्रभूचे रूपांतर झाले तेव्हा मात्र तिथे प्रभू परमेश्वर पिता तिथे आवाज देते, वाणी होते आणि वाणीमध्ये असा आवाज येते, हा माझा पुत्र परमप्रिय आहे, याच्या तुम्ही ऐका, याच्या बाबतीत माझा जीव संतुष्ट आहे. देवपिताने त्या ठिकाणी काय म्हटलं की माझा पुत्र, याचे तुम्ही ऐका. आताही देवपिता तेच सांगतो, माझ्या पुत्राचे तुम्ही ऐका. कारण परमेश्वर पित्याने सर्व काही प्रभू येशूच्या हातामध्ये सोपवून दिलेले आहे. सर्व जबाबदारी, सर्व कार्य किंवा सर्व प्रकारच्या गोष्टी परमेश्वर पित्याने प्रभू येशूकडे सोपवून दिलेले आहेत. म्हणून प्रभू येशू ठिकाणी काय म्हणत आहे, प्रभू येशू म्हणत आहे की मात्र तुम्हाला जे हवंय ते सर्व काही मी देणार. कारण पित्याने सर्व काही प्रभू येशूच्या हातात सोपवून दिलेले आहे आणि म्हणून पिता म्हणतो, माझ्या पुत्राकडे तुम्ही जा किंवा माझ्या पुत्राचे तुम्ही ऐका. म्हणजे तुम्हाला जे हवंय
आहे ते सर्व मिळेल. युहान 2:11 पवित्र माता मरीने पण म्हटलं तिथे असलेल्या चाकरांना, पाणी काढणाऱ्या चाकरांना की हा तुम्हाला सांगेल ते करा, कारण काना येथे लग्न होते, द्राक्षरस संपला होता आणि आई चाकरांना म्हणते माझा पुत्र तुम्हाला जे सांगेल ते करा. प्रभूने त्याला म्हटले रांजण पाण्याने भरा. त्याने पाण्याने भरले. प्रभूने म्हटले आता न्या. जेव्हा ते चाकले पाणी तेव्हा तो द्राक्षरस बनला होता. असा द्राक्षरस सर्व द्राक्षरसापेक्षा एक निराला द्राक्षरस बनला होता. हा कोणी केला होता? प्रभू येशूने, जो पाण्याचा बनवला होता. आज पवित्र माताही मरियम म्हणते माझ्या पुत्राचे तुम्ही ऐका. देव पिताही तेच म्हणतो माझ्या पुत्राचे तुम्ही ऐका, कारण अनुग्रह, आशीर्वाद, कृपा सर्व काही प्रभू येशूकडे आणि प्रभूकडूनच मिळेल. लूक 7:36-50 एक पापी स्त्री ज्या तिला कळाले की प्रभू एका पुरुषाच्या घरी भोजनात बसलेले, ती स्त्री त्या ठिकाणी आली. तिने रडून आपल्या अश्रूने प्रभूचे पाय भिजवले, केसाने पुसले, आपल्या बरोबर आणलेले सुगंधी तेल तिने प्रभूला लावले. तेव्हा जो सिमोन परुषित होता तो मनामध्ये विचार करू लागला, हा संदेश तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण याला समजले असते. प्रभूने त्याच्या मनातले विचार ओळखून म्हटले सिमोना, मला तुला काही सांगायचे. एका सावकाराचे 2 कर्जदार होते, 500 आणि 50 रुपये देणे. दोघे कर्ज न फेडू शकल्यामुळे सावकाराने दोघांनाही माफ केलं. तर दोघांपैकी सावकार अधिक प्रेम कोण करील? तर त्याने म्हटलं ज्याला अधिक क्षमा केली तो, म्हणजे ज्याला अधिक म्हणजे 500 रुपये क्षमा केली तो. प्रभूने म्हटलं तुला बाईला पाहतोस ना, मी तुझ्या घरी आलो तर तुम्हाला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आपल्या अश्रूने माझे पाय भिजवले, केसाने पुसले. तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाही, पण हिने माझ्या पायाला तेल लावले. तू माझा मुका घेतला नाही, पण ही आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. यावर हिची पुष्कळ प्रीती हे जाहीर करते की हिची पुष्कळ पापे क्षमा झालेली आहे. कारण जो थोडीशी प्रीती करतो त्याच्या थोड्याशाच पापांची क्षमा झाले, आणि जो जास्त प्रीती करतो त्याच्या जास्त पापांची क्षमा झालेली आहे. बघा प्रभू या स्त्रीला म्हणतो बाई तुझ्या विश्वासात तुला तारलेले, शांतीने जा. तिचा उद्धार झाला, तारण झालं, शांती आली, पापांची क्षमा मिळाली. बघा जी स्त्री पापी होती, जिला समाजात लोकात मान सन्मान होता, आता तिला मान मिळते. तिच्या पापांची तिला क्षमा मिळते, शांती येते. का? कारण ती प्रभूच्या चरणावर मात्र पडली होती. अर्थात तिने रडून रडून प्रभूचे पाय धुतले होते, प्रभूचे चरण धुतले होते. तिने स्वतःला प्रभूच्या चरणाजवळ नतमस्तक केले होते. तिला माहिती होतं सर्व जे काय आहे ते प्रभू येशूकडे. प्रभूकडून मला क्षमा मिळेल, अनुग्रह मिळेल, शांती मिळेल, माझी गेलेली इज्जत परत मिळेल. म्हणून ती स्वतःला प्रभू येशू चरणी नतमस्तक करते. हालेलुया. अशी गोष्ट एखाद्या यहुदी पद्धतीप्रमाणे एक स्त्री एका पुरुषासमोर अशी वागत आहे तर एकदम चुकीची गोष्ट होती. अशा स्त्रिया जर करत असतील तर मात्र अशांवर दगडमार करून सुद्धा मारण्यात येत होते. म्हणजे एक विचित्र असलेली गोष्ट अनेकाला कदाचित ही गोष्ट एक विचित्र अशी दिसून येत होती की एक स्त्री एका पुरुषाच्या पायाजवळ रडत आहे, आपल्या अश्रूने पाय धुते, केसाने पुसत आहे. म्हणजे एक विचित्र प्रकार होता यहुदी रीतीप्रमाणे. परंतु ती स्वतःला नतमस्तक करत होती, पाप कबूल करत होती. म्हणूनच बघा सिमोनच्या मनात वाईट विचार ताबडतोब आला प्रभू येशूविषयी या संदेश असतात. म्हणजे प्रभूवर पण त्याने संशय घेतला. परंतु ती स्त्री स्वतःला नतमस्तक करत होती. तिने येशूला ओळखलं हा प्रभू आहे. सिमोनाने घरी जेवायला बोलवलं होतं तरी खरी ओळख सिमोनाला घडली नव्हती अद्यापर्यंत, पण या पापी स्त्रीला घडली होती. तिने प्रभू येशूला गुरु, सामान्य मनुष्य म्हणून नव्हे तर प्रभू स्वीकारलेलं होतं. म्हणून ती प्रभूच्या चरणावर नतमस्तक झाली होती. आपली पापे कबूल करत होती अश्रू ढालून. ना ती बोलली, ना तिने काही सांगितलं, परंतु कृतीद्वारे रडून आपलं पाप ती कबूल करत होती. आणि खरोखर तिच्या पापांची तिला क्षमा मिळाली. यहुदी रीतीप्रमाणे, शास्त्रीय पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे पाप क्षमा फक्त परमेश्वर करू शकतो, दुसरं कोणच नाही. पण ही स्त्री तर प्रभूच्या पायाजवळ पडली होती पाप क्षमेसाठी, कारण तिला माहिती होतं येशू हा परमेश्वर आहे. भले यहुदी लोकांनी प्रभू येशूला ओळखलं नव्हतं, यहुदी लोक शास्त्रीय पुरुष प्रभूवर विश्वास ठेवत होते, पण या स्त्रीला समजले होते येशू परमेश्वर आहे. तोच मला माझ्या पापांची क्षमा देऊ शकतो. आणि तिला क्षमा मिळाली, तिच्या पापांची क्षमा झाली, तिच्या जीवनात शांती आली. जेव्हा ती प्रभूच्या चरणावर नतमस्तक झाली, तिची पापांची क्षमा तिला मिळाली. हालेलुया. देव पित्याने सर्व काही प्रभू येशू जवळ ठेवलेले, प्रभूच्या पायाशी अगदी
ती पाप क्षमा सुद्धा. प्रभू येशू आपल्याला पापांची क्षमाही करतो, आरोग्य, शांती, सुख, समाधान सर्व काही देतो. सर्व जे आपल्याला हवंय ते येशूद्वारेच मिळणार. अनुग्रह हवाय, आशीर्वाद हवाय, कृपा हवी आहे, सर्व काही आपल्याला प्रभू येशू पासून मिळणार. प्रभू विना दुसऱ्या कुठूनही आपल्याला कोणतीच गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. पण आज मनुष्य प्रभूकडे वळायला तयार नाही, प्रभू समोर झुकायला तयार नाही, प्रभू येशूवर विश्वास ठेवायला तयार नाही, प्रभूच्या मार्गावरच चालायला तयार नाही. मनुष्याला वाटते यश पाहिजे, प्रगती पाहिजे, उन्नती पाहिजे, धंदा व्यवसाय, आरोग्य मिळावं, शांती हवी, भांडण मिटावं, सर्व सर्व चांगलं व्हावं. पण होणार कसं? या सर्व गोष्टी येशूकडे, तर येशूकडे यावं लागेल, तेव्हाच ते सर्व आपल्याला मिळेल. प्रभू येशू कडूनच आपल्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील. आपल्या जीवनात आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूची गरज आहे. म्हणून प्रभूला पकडा, प्रभूला धरून राहा, प्रभूच्या मार्गाचे अवलंबन करा, प्रभूच्या मार्गावर चालायला सुरुवात करा. ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, ज्या गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला हव्या त्या सर्व मिळणार. प्रभूने स्वर्गात पण आशीर्वाद राखून ठेवल्यात, तो पृथ्वीवर पण आपल्याला आशीर्वाद देते प्रभू येशूच्या द्वारे. प्रभूद्वारे आपल्याला सर्व मिळणार. म्हणून देव पित्याने प्रभू मध्ये आपल्याला आशीर्वादित केलेले, तर स्वर्गात पण आशीर्वाद राखून ठेवले. कारण प्रभूने जेव्हा आपल्यासाठी बलिदान दिलं तेव्हा आपल्याला पाप क्षमा मिळाली, शापाऐवजी आशीर्वाद मिळाले. शाप मिटले गेले, धुतले गेले आणि आशीर्वादाचा वर्षा आपल्या प्रत्येकावर झाला. आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद प्रभू येशू पासून मिळणार. जर ते आपण प्रभू येशूला आपला उद्धार करता, आपला प्रभू आणि आपला तारणारा म्हणून स्वीकारत आहोत, पूर्ण रीतीने आपण प्रभू येशूवर जर विश्वास ठेवत आहोत, तर आपल्या जीवनातली सारी बंधने तुटली जाणार, सर्व तऱ्हेच्या समस्या आपल्या जीवनातून दूर होणार, सर्व तऱ्हेची संकटे आपल्या जीवनातून दूर होणार आणि परमेश्वराचा विपुल अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरणार आणि प्रभूद्वारे अनुग्रह मिळेल. वचनसंहिते 3:26 देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले, यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यापासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. देवाने येशू ख्रिस्ताला उठवले आणि प्रथम आपल्याकडे पाठवले की येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद असा द्यावा की आपण पापातून पूर्ण रीतीने मुक्त केले जावे, दुष्कृत्यापासून वळले जावे, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडावे, धार्मिकतेकडे वळावे, पवित्रतेकडे वळावे, असा आशीर्वाद प्रभूने आपल्याला द्यावा. म्हणून पित्याने प्रभूला उठवले आणि आपल्याकडे पाठवले. म्हणजे अनुग्रह, आशीर्वाद जो आपल्याला हवाय तोही आपल्याला प्रभू येशूद्वारेच मिळणार. आरोग्य, शांती, जे काही पाहिजे सर्व, लूक 5:17 सर्व रोग बरे करण्याचे सामर्थ्य प्रभू येशूमध्ये, सर्व गोष्टी प्रभू येशूमध्ये, जे काही आपल्या जीवनात आपल्याला हवंय ते सर्व प्रभू येशूद्वारे मिळणार. प्रेषित 16:31 प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. आपल्याला उद्धार हवाय, तारण हवाय, प्रगती हवी आहे, येशूद्वारे मिळणार. प्रभू येशूच्या द्वारेच आपला उद्धार आणि आपलं तारण आहे. प्रभूद्वारेच आपली बंधने तुटणार. योहान 8:36 पुत्र जर तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. हा पुत्र कोण आहे? प्रभू येशू. प्रभू जर आपली बंधने तोडत आहे तर बायबल सांगते खरोखर आपली बंधने तुटतील, एकही प्रकारचं बंधन आपल्या जीवनात राहणार नाही. येशू ख्रिस्ताद्वारेच आपल्याला अनुग्रह, आशीर्वाद, कृपा, सामर्थ्य सर्व गोष्टी प्राप्त होणार. कारण वचन सांगते योहान 1:17 की कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. आपल्याला जे हवंय ते सर्व प्रभू येशू पासून मिळेल, बाकी कोणापासून नाही, फक्त येशू पासून. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यापासून आपल्याला पूर्ण प्रभू येशूच्या मागे चालावं लागेल, प्रभू येशूला धरून जीवन जगावं लागेल, प्रभू येशूवर पूर्ण भरोसा ठेवावा लागेल, प्रभूचं वचन आपल्याला पूर्ण रीतीने आत्मसात करावं लागेल. तरच आपला उद्धार पूर्ण आहे, आपलं तारण पूर्ण आहे, आपली बंधने तुटणार, आपल्या समस्या दूर होणार, आपली संकटे टळली जाणार, आपले अडथळे दूर होणार आणि विपुल परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनात होणार येणार फक्त येशूच्या द्वारे. म्हणून प्रभू येशू आपला उद्धारक, आपला प्रभू, आपला तारणारा म्हणून स्वीकारा. पूर्ण प्रभू येशूवर भरोसा ठेवा, पूर्ण प्रभूला शरण या. प्रभू तुमच्या जीवनात कार्य करायला तयार आहे, तुमची सर्व बंधने तोडायला तयार आहे, तुमच्या समस्या, दुःख, पीडा, संकटे सर्व दूर करण्यासाठी तयार आहे. तो केवळ फक्त प्रभू येशू.
तो समर्थ आहे, तो म्हणजे प्रभू येशू. पूर्ण आपल्याला भरोसा ठेवायचा आहे, विश्वासाने प्रार्थना करायची, म्हणजे आपली सारी बंधने तुटणार. हालेलुया, हालेलुया, हाले. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.